आदिवासींच्या हक्कावर अतिक्रमण, आदिवासी संघटनांचे एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यात आदिवासी घटनात्मक अधिकारांवर चोहोबाजूंनी अतिक्रमण सुरू आहे। सामाजिक आर्थिक दृष्टीने सक्षम असलेली धनगर जात एनकेन प्रकारे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे। न्यायालयीन लढाईत त्यांना यश प्राप्त न झाल्याने विविध युक्त्या लढवून शासनावर सातत्याने दबाव आणत असल्याचे मत आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले आहे। राज्य शासनाचे सेवेतील बोगस आदिवासींची बळकावलेली 25,000 पदे रिक्त करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी आमदार आमशा पाडवी, माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी आणि आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने धनगरांना आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून आम्ही स्पेशल बैठक लावून त्यांचे जी.आर. काढू आणि त्या जी.आरच्या विरोधामध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे जे संघटना असेल, राजकीय असेल, जे बी सर्व आदिवासी समाज म्हणून आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा एक वेळा धनगर हे हारले आहे आणि पुन्हा अजून मागणी करतात ते आम्ही होऊ देणार नाही। म्हणून या महाराष्ट्राच्या खासदार आमदार यांच्या 23 तारखेला मुंबईला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्व आमदारांनी आणि या महाराष्ट्राचे सर्व संघटना जे असेल ते आदिवासी संघटना सर्व हजर होते। पैसा भरतीचे मुद्देसुद्धा होते। म्हणून आम्ही वडवीसाहेब रात्री लोकभोग 11 वाजेपर्यंत होतो। मान्य जिरवड साहेब आणि आम्ही ते निवेदन त्यांना देऊन आलो आणि आजची जे कोर्टामध्ये जे केस होते ते लागले की नाही लागले, पण त्याच्याबद्दल जे आपली मागणी होती ते लवकर त्या बोर्डावर यायला पाहिजे पैसा भरतीसाठी, त्याच्यावर सुद्धा आम्ही ते निवेदन देऊन आलो आणि स्पष्ट सांगून आलो आहे। तिथे मान्य मुख्यमंत्रीचा मुलगा होता तिथे श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या हातात आम्ही 8-10 आमदार होतो, त्याने निवेदन दिलं आणि स्पष्ट सांगून आलो का जर याच्यात धनगरांना वेगळ्या तुम्ही कमिट्या स्थापना करून त्यांच्या घेण्याचे काम करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि याच्यासाठी वेळ पडली तर आम्ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वेळा पूर्ण महाराष्ट्र जाम करू शकतो, हे सुद्धा आम्ही इंटिमेशन देऊन आलो का बाबा कोणताही कृत्य असं करायचे नाही का त्याच्याने सर्व आदिवासी पेटेल। कारण शेवटी आम्ही आदिवासी समाजामध्ये जन्म घेतला, आम्ही कोणाचा हक्क मागत नाही, ते आमचा आहे, ते आम्ही सक्षम आहे। सर्व आदिवासी आमचा हक्क राखून ठेवण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणे सर्व बाजूने लढण्याची ताकद या आदिवासीमध्ये आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।